नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल माझा, तर त्यामध्ये तुम्ही बघितले असाल की मला कसं दिसलं आणि मी किती घाबरले. मला का हसायला येतं माहितीये का तुम्हाला? आता मला फनी वाटतं आणि त्यावेळेस भीती वाटायची ना. आता मला एकदम फनी वाटतं म्हणून मला हसायला येतं. पण ध्यान काढायच्या बाद मला भीती पण वाटते. असं एकट्यामध्ये असं नाही का नको वाटतं. त्याचं ध्यान काय आठवण बी नको आणि त्याचं काहीच नको असं वाटतं मला. आणि आता तुम्हाला सांगताय मला हसायला येते की ते किती घाबरले होते कसं नाही का. तर असंच करता करता काय झालं, सकाळचे 6 वाजले आणि माझ्या समोरच ते उभा टाकला होता आणि मी चिरकल्याबरोबर ते गायब झालं. आणि चिरकले, खूप मोठ्याने चिरकले, मला काही समजलं. मग मी काय केलं, नवऱ्याला उठलेले, लेकराला उठलेले आणि लगेच मी आकाला फोन केली, बहिणीला माझ्या, की आका मला असं असं दिसलं. त्यांना तर माहीत होतं सगळं, पण त्यांनी मला माझ्यापासून लपून ठेवलं होतं की इथं एक फाशी घेतलेला माणूस आहे आणि त्याची आत्मा इथं भटकती असं त्यांना माहित होतं. फक्त मला नाही सांगितलं की मी घाबरते म्हणून, नाही का असं. तर त्याची पण काही स्टोरी आहे. त्यानं आत्महत्या का केली का नाही त्याची पण एक स्टोरी आहे. तर त्याची अशी स्टोरी आहे बघा, तुम्हाला सांगते की ती रूम त्यांनी भाड्याने घेतली होती म्हणून. काय 20 वर्षाखाली, 20 वर्षा की 25 वर्षाखाली ती रूम त्यांनी भाड्याने घेतली होती. भाड्याने घेतली आणि खूप छान रूम होती, तिथं नेटवर्क वगैरे सगळं पकडायचं म्हणून. तर त्यांनी ती रूम घेतली आणि नवरा बायको राहत होते त्या घरामध्ये. तर त्यांनी गावाकडून आले होते आणि ती रूम घेतली होती. आणि ते चिप्स वगैरे विकतात ना, असं टॉकीजच्या समोर त्यांनी चिप्स वगैरे विकायचे, जे फाशी घेतलेले होते त्यांनी. तर चिप्स वगैरे विकायचे आणि धंदा करून आपल्या घरी जायचे. तर त्या नवरा बायकोचं कधी जमलं नाही. त्यांनी इतकी भांडणं व्हायचे ना, भांडे बाहेर फेक, असं मारामारी असं व्हायचं. ती बायको आलं की कटकट 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 करायची नुसती. आणि त्याला खूप राग यायचा तिचा, की प्रेमानं राहत नाही, काय नाही, कटकट करती, मी दिवसभर काम करतो येतो असं तो बोलायचा. मग एकदा काय झालं असंच, ती बायकोचं तिचं भांडण झालं खूप आणि ती गेली माहेरी. मग ह्यानं काय केला, ह्याला एकदम संताप झाला, खूप खूप राग आला ह्याला. मग ह्यानं काय केलं, चिप्स वगैरे विकून आला आणि रात्रीच्या वेळेस तो एकटाच रूममध्ये. त्याला काही समजलं नाही. 2 रूमा होत्या, एक वरी एक खाली, आणि मधातून शिडी गेलेली होती. तर पहिल्या की दुसऱ्या शिडीला तिने काय केली, तिची साडी बांधली आणि तिथंच फाशी घेतली. त्या रूमचं काही अंतर बी तेवढं काही नव्हतं. माझ्यापेक्षा म्हणतानी माझ्या इतके होईन, असं म्हणतानी 10 फुटाचं काहीतरी असणार, असं नाही का. तर त्यांनी काय केले, रात्रच्या 1:30 की 2 वाजता फाशी घेतली त्यांनी. आणि 2 दिवस कोणी बघितलंच नाही त्याला. 2 दिवस की त्यानं मेला की जिवंत आहे की काय, नाही का असं. तर त्याचे मित्र वगैरे, माझ्या बहिणीचा देर होता मित्र, का की त्या टॉकीजमध्ये माझ्या बहिणीचा देर काम करायचा. तर त्याचं चांगलं फ्रेंडशिप डे होतं, मस्त एकदम मैत्री होती त्यांची. तर मग यांनी काय केले की त्यांनी विचारपूस केली की नाही आला, दिसत नाही, काही नाही. तर असंच करता करता बाजूवाल्यांना वास यायला लागला त्याच्या बॉडीचा. तर दररोज हिनं उघडतच नाही, काहीच नाही, असं तसं विचार केला. तर 3 दिवसांनी की 4 दिवसांनी ते काढलं दरवाजा तोडून. बघतं तर काय, बॉडी अशी लटकली, एकदम खूप विचित्र एकदम. आणि आता तुम्ही समजू शकता, ते जीभ वगैरे बाहेर आली, डोळे वगैरे वाचलेलं, ते तसंच ते लटकलं होतं. 3-4 दिवसानं काढलं. मग असंच त्याला काढलं आणि त्या रूमला बंद केले. त्याच्या बायकोला बोलिलं, त्याची बायको आली, सगळं झालं त्याचं. ते त्यांनी सगळं केलं. त्या बायकोनं रूम खाली करून टाकली आणि गावी जाऊन राहायला लागली.
मग त्या रूममध्ये कोणी राहायला तयार नव्हतं. मग असंच करता करता दुसरं एक जोडपं आलं होतं म्हणून असं. त्यांनी 2 वर्षाच्या बाद तिथं दुसरं जोडपं आलं. मग त्या जोडप्यामध्ये असंच करता करता खूप भांडण होत होते त्या जोडप्यामध्ये. त्याला बाईचा खूप राग यायचा, का की त्याची बायकोच्या किटकिटीने त्याला मेलं ना, तर बायकाचा त्याला खूप राग यायचा असं नाही का. तर तो काय करायचा, हे रिअल आहे, फेक नाही आहे, त्याची स्टोरी आहे ही, खरं आहे हे. माझ्या बहिणीनं आणि बहिणीच्या सासूनं सांगितलेलं आहे, का की त्यांना माहिती आहे, का की मी पहिले नव्हते ना तिथे राहायला. नंतर त्याला सगळं एरियामध्ये राहिल्याच्या बाद सगळीकडे गोष्टी पसरतातच ना. तर ते काय झालं, त्या माणसाच्या अंगात तो शिरायचा आणि बायकोला तो माणूस लय मारायचा, असं रक्त काढूस तर मारायचा, खूप मारायचा. तिला जेवण द्यायचं नाही, काही नाही, घराच्या बाहेर हाकलायचा, स्वतः दरवाजा लावला राहायचा. त्या माणसाने स्वतः 2 वेळेस फाशी घ्यायचा विचार केला. त्या माणसाच्या अंगात घुसायचा का तो स्वतः 2 वेळेस फाशी घ्यायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण त्याची बायको विचार करायची की माझा नवरा एवढा चांगला होता, ह्या रूममध्ये आल्याच्या बादच माझा नवरा असा का वागायला लागला, असं तिने विचार केली. तर त्या रूममध्ये तिने 3 महिने राहिले. मग आजूबाजूवाल्याला विचारले तिने. मग ते लोकांनी सांगितले असं असं आहे, तसं तसं आहे. मग ती रूम तिनं काय केली, खाली करायचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी त्याने उद्या खाली करायचंय, तर आज पहाटेच 4:30 वाजता त्यानं परत एकदा फाशी घ्यायचा विचार केला. उठला, रशी बांधली आणि रशीला अडकला आणि बायकोला डोळा उघडला तर ओरडायला लागली. पाय धरले तिनं अशी ओढून ओरडायला लागली. लोक आले आजूबाजूला, दरवाजा उघडला तोडून, त्याला वाचलं. त्या टायमाला तिनं 1 तासाने रूम खाली केली, ते रूम बंद करून टाकली. ते झालं. आणखीन 2-3 वर्षांनी परत इथं एक जोडपं आलं राहायला. 2 लेकरं होते छोटे आणि नवरा बायको होते. भैया UPचे. त्या नवरा बायकोमध्ये पण असंच होऊ लागलं होतं. पण तिला तेवढं समजलं नव्हतं. तर तिनं काय विचार केली की माझे मुलं लहान आहेत, सीड्यान खाली पडायचे, म्हणून ती रूम तिनं 15 दिवसात खाली करून टाकली. त्यांच्या बाद माझा नंबर आला. विचार करा. जसं मला तो दिसला, मला तर पहिल्यांदा माहीत नव्हतं की त्या रूममध्ये असं आहे, तसं आहे, नाहीतर मी घेतलेच नसते. तेव्हा माझा नंबर आला, मी तिथं राहायला लागले, माझ्या संग ते घडलं आणि मी त्याच दिवशी रात्री रूम खाली केली. नवऱ्याला म्हणलं तुम्ही अजिबात कामाला जायचं नाही, जायचंच नाही म्हणलं कामाला. जे घर तयार होऊ लागलं होतं का, त्याला आणखीन 2-4 दिवस लागत होते. ते बोलले की नाही. मग मी काय केलं, अर्धा पसारा टाकला. मी म्हणलं नाही, अर्धा पसारा टाकला आणि तिथे 2 दिवस काढले त्या भूताच्या घरात. मग रात्रच्या झोपेला यायचा बहिणीचा मुलगा आणि त्यांच्या संग त्याचे 2 मित्र, जिथं लटकले का तिथेच बसायचे त्यांनी आणि आम्ही एवढी झोपायचे. तर एका मित्राला त्याची रस्सी आणि फक्त पाय लोंबले दिसले. तो घाबरला खूप. सकाळी 4:30 वाजता तो घाबरला. दुसऱ्या दिवशी म्हणला मी येणार नाही झोपायला. दुसऱ्या मित्राला बोलिलं, मग त्याला सुद्धा फक्त रस्सी दिसली. तिसऱ्या दिवशी तर मी रूम सगळीच खाली करून टाकली. मग त्या गल्लीमध्ये मला जायला भीती वाटत होती, एवढं भयंकर मॅसंग झालं. म्हणून मला चाळीमधले घरं जास्त, म्हणजे जिथं स्वस्त असते ना भाडं, तर ती रूम घ्यायला मला भीतीच वाटते. आणखीन खूप झाले. आणखीन पुढे काय झालं तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगते, की त्यानं आणखीन माझा पिच्छा नाही सोडला. तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगते की आणखीन घडलं काय. तर चला बाय, काळजी घ्या. आणि तुम्ही पण असेच रूम जर कधी पण खाली करताना पहिलं सगळं विचारपूस करून रूम घेत राहा, का की कोणत्या रूममध्ये काय असते आपल्याला माहिती नसते, बरोबर. तर चला बाय, काळजी घ्या. आणि जर माझे ब्लॉग बघत असन तुम्ही, जर चांगले वाटत असन तर नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.